केळकर आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज तहकूब, कामकाजात अडथळे आणल्याबद्दल सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका। संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी केलं ममता बॅनर्जींच्या आरोपांचं खंडन, सराव ही तर नित्याचीच बाब, लष्करानंही केलं स्पष्ट। ऑनलाईन व्यवहार हाच देशाच्या विकासाचा मूलमंत्र, तर मोठी रोकड हेच भ्रष्टाचाराचं उगमस्थान, पंतप्रधान। विमुद्रीकरणामुळे देशात सकारात्मक बदल घडून येतील, अरुण जेटली यांचा पुनरुच्चार। महामार्गावरची टोल वसुली मध्यरात्रीपासून सुरू होणार, पेट्रोल पंप आणि विमान तिकिटांसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत आज संपणार। दीक्षाभूमी पाठोपाठ आता चैत्यभूमीला अ वर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। उद्योग उभारणी जलद होण्यासाठी एकत्रित नियमावली तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि सर्व गृहनिर्माण संस्थांनी हरित आणि स्वच्छ दूध व्हावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। आणि आता सविस्तर वृत्त। विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सभागृहात उपस्थित राहावं आणि विमुद्रीकरणाच्या विषयावरून त्यांनी संसदेबाहेर विरोधकांबद्दल केलेल्या विधानावरून माफी मागावी असा आग्रह विरोधकांनी केला। शाब्दिक खडाजंगीतच राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं, तर लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। दरम्यान पश्चिम बंगालमधल्या 19 टोल नाक्यांवर लष्कराचे जवान तैनात केल्याचा मुद्दा आज दोन्ही सदनामध्ये गाजला। या मुद्द्यावर केंद्र सरकारनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसनं लावून धरली। त्यावर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी निवेदन दिलं। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून लष्कराचा हा नियमित अभ्यास सुरू असून केवळ पश्चिम बंगालच नव्हे तर आसाम, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्येही हा आणीबाणीच्या काळात आवश्यक ठरणारा सराव सुरू आहे असं ते म्हणाले। या मुद्द्यावर एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शंका घेणं धक्कादायक असल्याचं पर्रीकर यांनी सांगितलं। राज्यसभेतही आज विरोधकांनी लष्कराच्या सरावाचा मुद्दा उपस्थित केला। संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी यावर निवेदन दिलं। दरम्यान पश्चिम बंगालच्या पोलिसांना या सरावाची माहिती देऊन त्यांच्या सहकार्यानंच हा नियमित सराव पार पडला असं लष्करानं दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे। मोठ्या प्रमाणावर बाळगलेली रोकड भ्रष्टाचार आणि काळा पैशाला खतपाणी घालते असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। या समस्यांचा शेवट करण्यासाठी जनतेनं अनुकूलता दर्शवली असून त्यांच्याकडून मोठं पाठबळ मिळालं असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। लिंक्ड इनवर पंतप्रधानांनी विमुद्रीकरण आणि त्याबाबत जनतेमध्ये असलेलं वातावरण याची माहिती पोस्ट केली आहे। 21व्या शतकात भारतामध्ये भ्रष्टाचाराला कोणतंही स्थान राहणार नाही। भ्रष्टाचारामुळे विकासाला खीळ बसते आणि गरीब जनतेच्या तसंच मध्यम वर्गांच्या आशा आकांक्षा अपूर्ण राहतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। विमुद्रीकरणामुळे देशात सकारात्मक बदल घडून येतील याचा आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पुनरुच्चार केला। देशात गेली 7 दशकं काळा पैसा जमवण्याचं वातावरण होतं, परंतु आता विमुद्रीकरण ही नवी व्यवस्था निर्माण होत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। ते आज नवी दिल्लीत प्रसार माध्यम नेतृत्व शिखर परिषदेमध्ये बोलत होते। 30 डिसेंबरनंतर व्यापार उद्योग यांच्यात वाढ होईल, मात्र कागदी चलनाच्या प्रमाणात घट होईल। नव्या नोटांचं प्रमाण 8 नोव्हेंबरपूर्वी देशात असणाऱ्या नोटांच्या प्रमाणापेक्षा खूप कमी असेल असं त्यांनी सांगितलं। ई-वॉलेट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड्स इत्यादी सुविधांच्या सहाय्यानं आता व्यवहार होतील। देशात सध्या 80 कोटी क्रेडिट आणि डेबिट कार्ड अस्तित्वात असून त्यापैकी 45 कोटी कार्डांचा वापर केला जात आहे अशी माहिती त्यांनी दिली। तसंच गेल्या 1.5 वर्षात 24 कोटी ई-वॉलेट उघडली गेली असल्याचंही त्यांनी सांगितलं। वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत काहीही निर्णय होऊ शकला नाही। नवीन अप्रत्यक्ष कर प्रणाली अंतर्गत दुहेरी नियंत्रण ठेवण्याच्या मुद्द्यावर अद्याप सर्व सहमती होऊ शकलेली नाही। वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी येत्या 1 एप्रिलपासून करण्याचा सरकारचा इरादा आहे, मात्र काही घटनात्मक तरतुदींमुळे पुढच्या वर्षी 16 सप्टेंबरपर्यंत कर लागू करता येणार नाही। आजच्या बैठकीमध्ये राज्यांमधल्या वस्तू आणि सेवा करावर चर्चा झाली। उद्या होणाऱ्या चर्चेत याविषयीचं चित्र अधिक स्पष्ट होईल
असं सहभागी सदस्यांनी सांगितलं. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आज मध्यरात्रीपासून पुन्हा सुरू होणार आहे. त्यासाठी टोल नाक्यांवर पुरेशी स्वाईप मशीन्स उपलब्ध करण्यात आली आहेत. नव्यानं सुरू करण्यात आलेली फास्ट टॅग ही सुविधा खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी 15 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत 500 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील. मात्र त्यासाठी किमान टोल मर्यादा 200 रुपये ठेवण्यात आली आहे. रोकडरहित व्यवहारासाठी फास्ट टॅग ही सुविधा निवडक टोल नाक्यांवर देण्यात आली आहे. ही सुविधा घेणाऱ्या नागरिकांच्या गाडीवर फास्ट टॅग चिकटवण्यात येणार आहे. नागरिकांनी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक वॉलेट तसंच फास्ट टॅग यासारख्या सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी सरकार चालना देत आहे. दरम्यान पेट्रोल पंप आणि विमानांच्या तिकिटांसाठी 500 रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत कमी करण्यात आली असून या नोटा केवळ आजपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. यापूर्वी या नोटा 15 डिसेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर देता येतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र वीज, पाणी यांची देयकं आणि बस तसंच रेल्वे तिकीट खरेदीसाठी 500 रुपयांच्या जुन्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील असं काल जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यासाठी विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर देशभरातल्या 27 बँक अधिकाऱ्यांना निलंबित केलं गेलं आहे अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयानं प्रसिद्ध केली आहे. रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या दिशानिर्देशांच्या विरुद्ध काही बँक व्यवहार होत असल्याचं लक्षात आल्यानं 27 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर 6 जणांची बदली करण्यात आली. नव्या नोटांच्या स्वरूपातले कोट्यवधी रुपये उद्योजकांकडे सापडले असून असे बेकायदेशीर व्यवहार खपवून घेतले जाणार नाहीत असंही या निवेदनामध्ये म्हटलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार झालेल्या दादर इथल्या चैत्यभूमीला अ वर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केला. यामुळे या ऐतिहासिक क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग सुकर होणार आहे. यापूर्वी अशा प्रकारचा अ वर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा नागपुरातल्या दीक्षाभूमीलाही प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातल्या उद्योगांना अनुकूल आणि पोषक वातावरण निर्मितीसाठी उद्योग आणि कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. उद्योग उभारणी जलद होण्यासाठी एकत्रित नियमावली तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. गुंतवणुकीचा ओघ आणि प्रस्तावित प्रकल्पांच्या प्रगतीची समीक्षा त्यांनी केली. एखाद्या गुंतवणूकदाराला भेडसावणाऱ्या संभाव्य समस्यांचं निराकरण करावं, योग्य आणि अचूक माहिती द्यावी अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगार संधी निर्माण करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये समन्वय राखण्याकरता पावलं उचलावीत असंही मुख्यमंत्री म्हणाले. गृहनिर्माण संस्थांनी हरित आणि स्वच्छता दूत म्हणून राष्ट्र आणि समाज सुधारण्याच्या कामी आपलं योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आयसीसी बँकेनं आयोजित केलेल्या स्वच्छ गृहनिर्माण सोसायटी पुरस्कार वितरण समारंभात ते आज बोलत होते. बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. गृहनिर्माण संस्थांमधून सुरू होणारे छोटे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया प्रकल्प, गृहनिर्माण संस्थांमधल्या मोकळ्या जागांचं हरितकरण तसंच अपारंपरिक ऊर्जा साधनाचा वापर यासारखे लहान लहान प्रकल्प हे अधिक उपयुक्त असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पुरस्कारप्राप्त गृहनिर्माण संस्थांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अहमदनगरमध्ये काल रात्री पोलिसांनी 38,50,000 एवढं मूल्य असलेल्या 1,000 रुपयांच्या नोटांची बॅग जप्त केली. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी या नोटांबरोबर लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा आणि नोटांच्या आकारांचे कोऱ्या कागदाचे बंडल हे ठेवण्यात आले होते. या घटनेशी संबंधित व्यक्तींच्या विरोधात तोफखाना पोलिसांनी कारवाई केली असून पुढील कारवाई करण्यासाठी आयकर विभागाला या घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान बारामती इथंही तब्बल 6,89,00,000 रुपयांची रोकड पकडण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकानं भिगवण टोल नाक्याजवळ केलेल्या कारवाईत आज ही रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम बारामती सहकारी बँकेची असल्याचा अंदाज आहे.
बृहन्मुंबईतल्या बंद पडलेल्या आणि आजारी गिरण्यांमधल्या कामगारांना गिरण्यांच्या जमिनीवर सदनिका उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार आज याबाबतची सोडत काढण्यात आली। ही आतापर्यंतची तिसरी सोडत असून याद्वारे 2417 घरांचं वितरण होणार आहे। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली। आजचा जवळपास 2400च्या वर सोडती गिरणी कामगारांच्या घरासाठी MMR रिजनमध्ये आपण दिले। 1,18,000 पैकी आता हे 10,000 झाले। अजून 1,08,000 गिरणी कामगारांना घर द्यायचे आहे। पुढच्या प्रोसेसमध्ये साधारणतः 6,897 प्रोसेसमध्ये आहेत, ते आम्ही 2017 मध्ये पूर्ण करू शकू अशी आमची अपेक्षा आहे। आणि इतर सगळे 1,00,000 गिरणी कामगारांना घर देण्यासंबंधी आम्ही त्याच्या संघर्ष समितीशी बोलू। मुंबईत किती करू शकतो आणि मुंबईचा MMR रिजनमध्ये किती करू शकतो यासंबंधी एक स्पष्ट भूमिका शासनाची ठरवून आम्ही येणाऱ्या 1 वर्षाच्या काळामध्ये एक कार्यक्रम आम्ही निश्चित करू। शासनाची ही योजना कौतुकास्पद असली तरी या योजनेअंतर्गत केवळ 13,000 घरं उपलब्ध होणार आहेत। मात्र शासनानं संग्रहित केलेल्या सुमारे 1,49,000 गिरणी कामगार वारसांना कधीही घर मिळणार नाही असा सवाल करत गिरणी कामगार वारस उत्कर्ष संघानं आज मोर्चा काढला। राज्यात कायमस्वरूपी जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित केला आहे। पुण्यात यशदा इथं जलसाक्षरता केंद्र, तर चंद्रपूरची वन अकादमी, औरंगाबादची वाल्मी संस्था आणि अमरावतीची डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ विकास प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी या 3 ठिकाणी विभागीय जलसाक्षरता केंद्र स्थापन केली जाणार आहेत। पाण्याचा वापर काटकसरीने व्हावा या दृष्टीनं समाजात जनजागृती निर्माण होण्यासाठी या केंद्रांची आवश्यकता आहे। याविषयीची घोषणा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या अर्थसंकल्पामध्ये केली होती। मराठा समाजानं आपल्या न्याय मागण्यांसाठी राज्यभर लाखोंच्या संख्येनं मूक मोर्चा काढून सरकारनं त्यावर आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही असा आरोप जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. छाया महाले यांनी केली आहे। त्या आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होत्या। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी येत्या 14 तारखेला नागपूरला मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा आणि कोपर्डी प्रकरणातल्या गुन्हेगारांना फाशी द्यावी या मागण्यांचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला। वनराईच्या माध्यमातून मोहन धारिया यांनी हिरवं जंगल उभं केलं, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे अशा शब्दात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी धारिया यांच्या आठवणींना उजाळा दिला। पुण्यात आज वनराई संस्थेच्या वतीनं 25व्या जलनियोजन आणि व्यवस्थापन या विशेष वार्षिकांकाचं प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। वृक्ष संवर्धनातून भविष्याची कास धरत भावी पिढीला वाचवण्याचं काम त्यांनी केलं असल्याचं ते म्हणाले। या अंकात तज्ज्ञांनी पाणी नियोजनासाठी ज्या उपाययोजना सांगितल्या आहेत त्या सर्वांनी वाचायला हव्यात असं आवाहन त्यांनी केलं। राज्यातल्या सर्व ग्रंथालयांमध्ये हा अंक वनराईनं उपलब्ध करून दिला तर त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल असंही ते म्हणाले। माजी लोकसभा अध्यक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते। आयुष्य कसं जगावं या आत्मचरित्रात मनोहर जोशी यांनी आयुष्यभर सामना केलेल्या आव्हानांचा वेध घेतला आहे। या माहितीच्या आधारे युवकांना उद्योजक होण्याकडे वाटचाल करता येऊ शकेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। शिवसेनेच्या वाटचालीचे मनोहर जोशी साक्षीदार आहेत। त्यांनी आपल्या कर्तृत्वानं इतिहास घडवला आहे असे गौरवोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले। विकासासाठी तरुणांची मनं घडवणं सर्वात महत्त्वाचं आहे असं सांगत मनोहर जोशी यांनी पंतप्रधानांच्या विमुद्रीकरण निर्णयाचं समर्थन केलं। आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्टिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया। प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे। अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध।
समुद्रमार्गाने देशाला पोहोचवणाऱ्या कोणत्याही संभाव्य हल्ल्याला तोंड देऊन सुरक्षितता कायम राखणं हे भारतीय नौदलाचं परमकर्तव्य आहे, असं नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्रा यांनी म्हटलं आहे. येत्या रविवारी 4 डिसेंबरला होणाऱ्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सध्याची परिस्थिती पाहता नौदल सदैव दक्ष आणि तत्पर असून कोणत्याही आव्हानांचा सामना करायला सज्ज आहे, असं ते म्हणाले. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं 9 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गदारोळामुळे आजही संसदेचं कामकाज तहकूब. कामकाजात अडथळे आणल्याबद्दल सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी केलं ममता बॅनर्जींच्या आरोपांचं खंडन. सराव ही तर नित्याचीच बाब, लष्करानंही केलं स्पष्ट. ऑनलाईन व्यवहार हाच देशाच्या विकासाचा मूलमंत्र, तर मोठी रोकड हेच भ्रष्टाचाराचं उगमस्थान, पंतप्रधान. विमुद्रीकरणामुळे देशात सकारात्मक बदल घडून येतील, अरुण जेटली यांचा पुनरुच्चार. महामार्गावरची टोल वसुली मध्यरात्रीपासून सुरू होणार. पेट्रोल पंप आणि विमान तिकिटांसाठी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत आज संपणार. दीक्षाभूमी पाठोपाठ आता चैत्यभूमीला अवर्ग तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उद्योग उभारणी जलद होण्यासाठी एकत्रित नियमावली तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि सर्व गृहनिर्माण संस्थांनी हरित आणि स्वच्छता दूत व्हावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीत. नमस्कार.